श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक 89। नित्य नूतन संपूर्ण चरितामृत। श्रीपाद श्रीवल्लभ शंकर भट्ट व धर्मगुप्तास म्हणाले, बाळांनो, उद्या श्री वासवी कन्यकेचा वाढदिवस, शुक्रवारचा दिवस, सांद्र सिंधू वेदातल्या गणिताप्रमाणे महापवित्र काळ आहे। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 26। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत एकदा वाचलं की समजलं सर्व असं शक्य नाही। दुसऱ्यांदा वाचायला घ्या, असं वाटेल की अरे, हे आपण मागील वेळी कसं काय वाचलेलं नाही। तिसऱ्या वेळीही हेच होईल। याला कारण म्हणजे हा ग्रंथ नित्य नूतन आहे। जितक्या वेळेला वाचाल तितक्या वेळा नवीन नवीन काहीतरी हातात आलं असेल। प्रत्येक बुडीला एक एक अस्सल मोती हातात येतो। आता वरील एकच ओळ पहा, सांद्र सिंधू वेदांतील गणिताप्रमाणे, म्हणजे आपल्याला जे 4 वेद माहीत आहेत त्यापेक्षा अजून एक वेद आहेत जे शंबल प्रांतात जतन करून ठेवण्यात आले आहेत। श्रीपाद, बापनाचार्य व अप्पलराज या तिघांनाच या सांद्र सिंधू वेदांतील भाषा कळायची आणि ते त्यांच्यात कधी कधी या भाषेत बोलत, जी भाषा चित्रलिपीवर आधारित आहे। याच शंबल प्रांतातून कल्की अवतार येणार आहे। येथे सांद्र सिंधू वेदांतील गणित करून ती वेळ पवित्र आहे असे श्रीपाद म्हणतात। हे वाचलं की सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर हे आशीर्वाद नेहमी लिहूनच देत ते डोळ्यासमोर येते। कधी क्वचित बाबा गूढ गणित लिहित, ती कसली गणित याचं लॉजिक लावणं देखील मुश्किल। श्रीपादांच्या कोणत्याही अवतारात या विषयाचा संदर्भ नाही, आहे तो फक्त श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत आणि गोपाल बाबांचं लिखाण यातच। हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।